नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात HD न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश, नंदुरबारच्या राजकारणात नवी समीकरण। शिरीष चौधरी यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन। उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला बळ, भाजपला मोठा धक्का। नंदुरबार जिल्ह्यात राजकीय खळबळ। नंदुरबार जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्हा तसेच जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली असून शिवसेना शिंदे गटाची ताकद उत्तर महाराष्ट्रात अधिक भक्कम झाली आहे। मुंबई येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संतोष बांगर, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार आमशा पाडवी, विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी यांची उपस्थिती होती। यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून औपचारिकरित्या पक्षप्रवेश केला। या प्रसंगी त्यांचे मोठे बंधू हिरा उद्योग समूहाचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी, अमळनेर नगरपालिकेचे व नंदुरबार नगरपालिकेचे सदस्य तसेच दोन्ही जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागील काही आठवड्यांपासून नंदुरबार जिल्ह्यात एका प्रभावशाली नेत्याच्या शिवसेना शिंदेगड प्रवेशाची चर्चा रंगत होती। अखेर ती चर्चा वास्तवात उतरली। चौधरींचा हा निर्णय भाजपसाठी धक्का मानलाय। राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने राजकीय वातावरण आणखीच तापले। राजकारणात दीर्घ अनुभव असलेल्या शिरीष चौधरी यांनी कार्यकर्त्यांचा मोठा गट सोबत घेतल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाला संघटनात्मक बळ मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे। चौधरी हे नंदुरबार जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे आणि स्थानिक प्रश्नांवर सतत आवाज उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात। तेवढे त्यांच्या प्रवेशामुळे नंदुरबार, अमळनेर आणि जळगाव परिसरातील शिवसेना संघटनांमध्ये नवचैतन्य येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। या प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात म्हटले की शिरीषदादा यांच्यासारख्या जनतेशी जोडलेला नेता आमच्यात आल्याने शिवसेना अधिक सक्षम आणि जनाधारित होणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील विकासासाठी आपण सर्वजण मिळून काम करू। कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबाद, एकनाथ शिंदे अमर रहे अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले। राजकीय विश्लेषकांच्या मते चौधरींच्या प्रवेशामुळे नंदुरबारसह अमळनेर आणि जळगाव या तीनही भागात शिवसेनेची पकड वाढेल तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाला ठोस फायदा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे।